हरिओम. सुरुवात करू. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासनम. जाणीव आपल्या श्वासाची, आंतरिक सजगता, सहज सुरू असणारा श्वास. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये हलकासा झटका देऊन फोर्सफुली आपण श्वास सोडणार आहोत. ज्याला सर्दी झालीये, नाक चोंदलंय, डोकेदुखीचा त्रास होतोय, त्यांनी कपालभाती करणं टाळायचंय. यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 30 ते 35 आवर्तन. अवकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. दोन्ही हात जोडून प्रार्थना. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या बंद डोळ्यांसमोर आपले आई वडील आद्य गुरुजन यांचं स्मरण, त्यांना मनोभावे वंदन. ओमच्या आशीर्वादाने आजच्या साधनेला आणि आजच्या दिवसाला सुरुवात करूया. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तवर्धन. नेत्र स्पर्श. हलगट डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर विश्रांती.
दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. करणार आहोत आपण चक्की चालू. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि आता सुरुवात करूया. थोडंसं पुढे झुकायचंय आणि उजवीकडून डावीकडे गुलाब. एक, अगदी सावकाश. लोअर बॅक मधून पुढे झुकण्याचा प्रयत्न. 2, 3, बरोबर. 4, 5. अँटी क्लॉकवाईज. सावकाश पुढे यायचंय आणि सुरुवात. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झाले की थांबायचंय. दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय आणि आता दोन्ही हात आपले उजव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा. सावकाश कमरेतनं पुढे झुकायचं. पुन्हा श्वास घेत वर. असं एका बाजूनेच आपण 5 वेळा करणार. ठीक आहे. पुन्हा श्वास घेत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. बरोबर. तर पुन्हा श्वास घेत घेत खाली या आणि इथे थांबा. होल्ड. 5, 4, 3, 2, 1. श्वास घेत घेत वर. छान. आणि आता इकडे डाव्या बाजूने एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत खाली जाऊया. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता इथे होल्ड. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे आणि 5, 4, 3, 2, 1. सावकाश वर यायचे. दोन्ही पायांमधलं अंतर कमी करायचंय. दोन्ही पाय जळून घ्यायचे. करणार आहोत नौका चालन. हाताच्या मुठी घट्ट वळून घ्यायच्या आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 2, 3, 4, 5. आता दोन्ही हात आपल्याला वर घ्यायचे. एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि सावकाश पुढे. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबायचंय. दोन्ही पाय जोडलेले आहेत. आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या आणि डावा पाय जसा आपण उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे घालायचा आहे. दोन्हीही पावलं एका सरळ रेषेत येतील. बरोबर. सीट पासून आपलं डावं पाऊल लांब असेल. दोन्ही हात आता आपले मांडीवरती, सॉरी गुडघ्यावरती. थोडस उजव्या बाजूला टर्न व्हायचंय. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि देहधारणा. डोळे मिटून संपूर्ण आकृतिबंधाचं निरीक्षण. जोड श्वासाची. तर इथे आपण हलकसं ट्विस्टिंग करूया. डावा हात जो आहे तो उजव्या गुडघ्यावर ठेवा. उजवा हात मागे आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा आणि थांबा. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. सावकाश मान मध्यभागी. डावा पाय सरळ करूया. मग उजवा पाय सरळ. आता डावा पाय फोल्ड करून पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर. उजवा पाय उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे. दोन्ही हात गुडघ्यांवरती. थोडस डाव्या बाजूला आपण टर्न होतोय. डोळे अलगद मिटून पुन्हा एकदा देहधारणा. आपल्या आकृतिबंधाचं निरीक्षण. जोड श्वासाची. हलकसं ट्विस्टिंग. उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवूया. डावा हात मागे आणि मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 5, 4, 3, 2,
एक. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर. उजवा पाय सरळ करूया, मग डावा पाय. बटरफ्लाय, दोन्ही पावलं जोडून घ्यायची. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सोडून द्या. पाठकाणा सरळ. करणार आहोत आपण नेक रोटेशन. आणि आता आपल्याला श्वास घेत घेत मान उजवीकडे न्यायची. उजव्या बाजूने मागची भिंत बघूया. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा एकदा श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. अजून एक राऊंड. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. आता एक हलकस ट्विस्टिंग नाही, आपण टिल्टिंग बोलू. थोडस साइड वर्ड बेंड. श्वास घेत मान उजव्या बाजूला. उजवा कान उजव्या खांद्याकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. अजून एक राऊंड, अजून 2 राऊंड आपापले करून घेऊया श्वासाच्या आधारे. उजवीकडे आणि डावीकडे. बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचंय. आता ज्यांना सर्वायकल आणि पाठीची दुखणी आहेत त्यांनी फक्त मान पुढे झुकवणं टाळायचं. सुरुवात करूया. इनहेल अप. एक्झेल डाऊन. हनुवटी गळ्याकडे. इनहेल अप. एक्झेल डाऊन. लास्ट राउंड. इनहेल अप. एक्झेल डाऊन. आणि आता फुल नेक रोटेशन सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. सावकाश नियंत्रित हालचाल 2 वेळेला क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. डावीकडून उजवीकडे. सावकाश मान सरळ करूया. आणि थोडीशी बटरफ्लाय मुवमेंट, थोडीशी डायनामिक हालचाल करूया आपल्या गुडघ्यांमध्ये. जास्तीत जास्त गुडघे वर खाली वर खाली. बरोबर. सावकाश कृती थांबायची. तिथल्या तिथे साधी मांडी. दोन्ही हात समोर, हाताची मुठी वळून घेऊया आणि रोटेशन मनगटाचं. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. बरोबर. दोन्ही हाताच्या मुठी ओपन करायच्या आहेत. हाताचे तळवे सिलिंगकडे, बोट खांद्यावर, कोपर जॉईंट. रोटेशन, शोल्डर रोटेशन. श्वास सुरुवात. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3. अँटी क्लॉक. पुन्हा कोपर जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे मिटून विश्रांती. तिथल्या तिथेच विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडाने सावकाश सोडून द्या. करणार आहोत आपण बैठक स्थितीमध्ये पवन मुक्तासन. दोन्ही पाय समोर घ्यायचे सरळ. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करूया, उजवा आणि डावा. टाचा जास्तीत जास्त सीडजवळ उडण्याचा प्रयत्न करा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. जर कोपर पकडता येत नसतील तर हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवा आणि मग ती पकड द्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न करा. पावलं जोडलेली आहेत. गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडलेली आहे. पाठकणा सरळ, नजर समोर. डोळे मिटून घेऊया आणि खांदे एकदम रिलॅक्स ठेवा.
पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. जोड श्वासाची, इथे थांबायचे यथाशक्ती. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त मान पुढे झुकवायची नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपली हनुवटी किंवा कपाळ किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. हनुवटी, नाक किंवा कपाळ आणि थांबा. 5, 4, 3, 2, 1. श्वास घेत घेत मान सरळ. हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. एकेका पायाने आता वज्रासन करून घेऊया. दोन्ही पाय जुळवायचे आणि एक एक पाय फोल्ड करूया. वज्रासनासाठी उजवा पाय आणि मग डावा पाय. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. हाताची कोपरे शरीराच्या जवळ. डोळे मिटून घेऊया आणि पुन्हा एकदा आपल्या देहाचं निरीक्षण. गुडघे समोरून जुळलेले. सीटचा भाग टाचांच्या मध्ये. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ असतोय. मान मध्यभागी आहे. खांदे कोपरे रिलॅक्स आहेत. हातांची ज्ञान मुद्रा. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. स्वतःशी कनेक्ट होण्याचा हा एक मार्ग. करणार आहोत आपण आता अर्ध ताडासन आणि त्यासाठी स्थिती आपण घेतलेलीच आहे. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. एकमेकांमध्ये क्लच करायचे आहेत. बरोबर. आता हेच आपले हात हळूहळू सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. हळूहळू वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना आणि आता तळवे सिलिंगच्या दिशेला. नजर समोर बघा. पाठीच्या मणक्याला एकदम छान असा खेच भेटलाय. आपल्या पायाची विशिष्ट स्थिती आहे. आणि आता आपल्याला एकदा उजव्या बाजूला टर्न व्हायचंय. मागची भिंत बघूया. सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. बरोबर. आता हलकासा साइडवर्ड बेंड. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, बरोबर, डावीकडे. छान. सावकाश तोल जाऊ शकतो. उजवीकडे, डावीकडे. छान. मध्यभागी येऊन थांबा. दोन्ही हात वरच्या वर जोडून घ्या नमस्कार स्थितीमध्ये. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली. डोळे मिटून विश्रांती. तिथल्या तिथेच विश्रांती. आज आपण करणार आहोत मंडूक मुद्रा. तर इथे आपल्याला जे दोन गुडघे जॉईन आहेत ते फक्त लांब करायचे एकमेकांपासून. फक्त गुडघे लांब करा. बाकी सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्येच असेल. फक्त गुडघे एकमेकांपासून लांब करायचे. बरोबर. आपला जो शरीराचा भार आहे तो आपला अँकल जॉईंट्स वर जातो. ठीक आहे. पाठ काढा सरळ. आता उजवा जो हात आहे तो डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो मागून डाव्या खांद्यावर ठेवायचा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवायचा. याला मंडूक मुद्रा किंवा उत्तान मंडूकासन असं सुद्धा म्हटलं जातं. मंडूक म्हणजे काय तर बेडूक. बेडकासारखा हा आकृतीबंध आपले दोन पाय जे आहेत किंवा हाताचा जो भाग आहे जो मागून बेडकाप्रमाणे दिसतो. छान. डोळे बंद करा. नजर समोर, मान मध्यभागी. देहधारणा. आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासतोय आणि प्राणधारणा. जोड श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. छान. आता इथे आपला डावा हात वर आहे. बरोबर. आता तिथे उजवा हात डाव्या हाताच्या वर घ्या. तिथल्या तिथेच हालचाल करा. बरोबर. पुन्हा डोळे मिटून लक्ष आपल्या श्वासाकडे. छान.
सावकाश आता वर असलेला उजवा हात खाली घ्या, मग डावा हात पायामधलं अंतर कमी करूया आणि विश्रांत. वज्रासनामध्येच विश्रांत. करूया आपण कॅट पोज, मार्जरासन. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर आणि आपले गुडघे आणि हात एका सरळ रेषेमध्ये येतील असं आपल्याला अंतर घ्यायचंय. शोल्डर, आपल्या शोल्डर एवढं हे अंतर असेल. तर आपण याच्या आधी शिकलोय शोल्डर लेवल अंतर आपण कसं घ्यायचं. सीटचा भाग पायावर ठेवा, उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि त्याप्रमाणे डावा हात जो आहे, डावा गुडघा जो आहे तो ऍडजस्ट करायचा. बरोबर. दोन्ही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांना लावून मग खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करायचे. म्हणजे आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत येतं. आपली नजर दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. पोटाचा भाग जमिनीकडे सैल सोडून द्या. पाठीचा मणका रिलॅक्स. आणि आता आपण करणार आहोत मार्जरासन. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपली मान हळूहळू सिलिंगच्या दिशेला न्यायला सुरुवात करा. नजर सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, दातावर दात लावण्याचा प्रयत्न करा. म्हणजे गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना ताण येतोय. पाठीच्या मणक्यावरती पूर्णपणे प्रेशर. सगळ्याची जाणीव आणि प्राणधारणा, प्रयत्न शैथिल्य कमीत कमी 8 तासामध्ये जास्तीत जास्त लाभ. छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. आपला पाठीचा मणका जमिनीला समांतर, पोटाचा भाग पाठीचा मणका सिलिंगला समांतर आणि पोट जमिनीला समान. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी आता मान पुढे झुकवायची नाहीये. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. चेन लॉक पोझिशन. ज्या स्नायूंवरती मगाशी ताण होता तिथे आता प्रेशर आहे. गळ्यापासून पोटापर्यंत प्रेशर. पाठीच्या मणक्याला कमानीसारखा आकार प्राप्त होतो. इथे दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन आपापल्या क्षमतेने करून घ्या. खोलवर दीर्घ श्वास घेऊन संत गतीने श्वास सोडा. 2 आवर्तन आपापली करून घ्यायचे. पाठीचा मणका अजून सिलिंगच्या दिशेने ताणला जाईल. ह्या सगळ्याची जाणीव आपली हनुवटी गळ्याकडे घेऊया. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. आणि आता थोडस टायगर ब्रीदिंग आपण करूया. श्वास घे. मार्जरासन भाग 1, नजर सिलिंगकडे आणि श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. सावकाश मान मध्यभागी. आता आपल्या सीटचा भाग पूर्णपणे पायावर घ्या. आपल्या सीटचा भाग पूर्णपणे पायावर. हा, दोन्ही हात समोर घ्या, सरळ ताणून घ्या आणि आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या आणि रिलॅक्स व्हा. खांदे रिलॅक्स. हाताच्या मनगटाचे स्नायू रिलॅक्स करा. पाठीचा मणका रिलॅक्स. एकदम रिलॅक्स. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. सावकाश उलटचाल करताना हळूहळू तिथल्या तिथे सरळ व्हा. हाताच्या आधाराने हळूहळू तिथल्या तिथे सरळ. अगदी सावकाश. बरोबर. दोन्हीही गुडघे जॉईन करून घ्या वज्रासनामध्ये आणि मग एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. सावकाश एक एक पाय सरळ करा.
मान मागे सैल सोडून द्या आणि विश्रांती. दंड स्थितीमध्ये उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करणार आहोत आपण कटिचक्रासन आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये आपल्याला कम्फर्टेबल डिस्टन्स घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. डावा हात उजव्या खांद्यावरती समोरून, उजवा हात मागून डाव्या कमरेवर, उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच करूया. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ, उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात उजव्या कमरेवर आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच करूया. आणि ही हालचाल थोडीशी डायनॅमिक सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश दोन्ही हात खाली. बरोबर. दोन्ही पाय जुळलेले, नजर समोर. आता आपले फक्त खांदे अप अँड डाऊन होतील. ठीक आहे, श्वासाशी आधारित. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडून द्या. जर तोल जात असेल तर पावलामध्ये किंचितचं अंतर घ्या. नजर समोर, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आता फक्त खांदे आपण अप अँड डाऊन करणार. श्वास घेत खांदे वर घेऊया. श्वास सोडत खाली. श्वास घेत खांदे वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर खांदे. श्वास सोडत खाली. आणि आता तिथल्या तिथेच आपण रोटेशन करणार आहोत. आपले खांदे थोडेसे पुढे जातील, वर येतील, मागे, मध्यभागी. पुढे, वर, मागे, मध्यभागी. बरोबर. पुन्हा एकदा पुढे, वर, मागे, मध्यभागी. परफेक्ट. आता आपण विरुद्ध बाजूने करूया. आपले आता खांदे मागे जातील, मग वर येतील, पुढे, सेंटर, मागे, वर, पुढे, सेंटर. 1 more राउंड. खांदे मागे, वर, पुढे आणि सेंटर. रिलॅक्स. विश्रांती. करणार आहोत आपण ताडासन स्ट्रेचिंग आणि त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. हळूहळू आपले दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. टाचा जमिनीपासून वर उचलूया आणि नजर एका बिंदूकडे स्थिर करायची. पापड्यांची कमीत कमी उघड झाक. आपला संपूर्ण तोल सांभाळायचा आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे. छान, परफेक्ट. सावकाश, टाचा खाली, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. ताडासन आपण यासाठी रोज घेतो की आपलं ब्लड सर्क्युलेशन छान सुधारित होण्यासाठी आपण हे आसन नेहमीच घेतो. विश्रांती. करणार आहोत आपण आता सर्वांग पुष्टी. तर इथे ज्यांना वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर, लंबर स्पॉन्डिलोसिस असेल, त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. आसन म्हणजे ही एक क्रिया आहे, गतिशील क्रिया आहे. त्याला आसन नाही म्हणता येणार. हे एक सूक्ष्म सूक्ष्म व्यायाम मधला हा दुसरा प्रकार आहे. याला स्थूल व्यायाम म्हणतात. म्हणजे जिथे आपल्या श्वासाची गती वाढते म्हणून त्याला स्थूल व्यायाम म्हणतात. तर इथे आपल्या पायांमध्ये अंतर घ्यायचे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. आपण जे चक्की चालन केलं ना, सेम कृती आहे ही चक्की चालनाची, फक्त आपण उभं राहून करतो. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, तळवे सिलिंगकडे. उजव्या बाजूला टर्न व्हायचंय. हळूहळू उजव्या बाजूला खाली झोपायचंय आणि असं करत करत डावीकडे यायचंय आणि मोठं वर्तुळ. 1 अगदी सावकाश आणि नियंत्रित. 2 3 4 अँटी क्लॉकवाईज. अगदी सावकाश करा. आता डाव्या बाजूला टर्न व्हा. हळूहळू डाव्या बाजूने खाली झुका. 1 2
आणि 3 3 वेळा पूर्ण झालं की थांबा. दोन्ही हात खाली घ्या. बरोबर. पायामधलं अंतर तसंच ठेवा. आपण करणार आहोत त्रिकोणासन. आता कम्फर्टेबल डिस्टन्स तुम्हाला जेवढं स्ट्रेच करता येईल तेवढं स्ट्रेच करायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ. जास्तीत जास्त कमरेतनं पुढे झोपूया. उजवा हात हळूहळू जमिनीच्या दिशेने नेऊन तो डाव्या पावलाकडे नेऊया. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. डावा हात डोक्याच्या दिशेने वर, नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. डावा खांदा रिलॅक्स ठेवा. पाठीच्या मणक्यावर, पोटावर, गळ्यावरती आलेला ताण, दाब आणि पीळ त्याची जाणीव. जोड श्वासाची. उलट चाल करताना उजवा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. सावकाश. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. हीच कृती विरुद्ध बाजूने करायची आहे. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. थोडंसं कमरेतनं पुढे झुकायचंय. डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे. उजवं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. उजवा खांदा, डावा खांदा रिलॅक्स असेल. नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. हाताची पाचही बोटं जुळलेली. विरुद्ध बाजूने आलेला ताण, दाब आणि पीळ याची जाणीव आणि जोड श्वासाची. सावकाश. डावा हात खांद्यातून सरळ करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करूया आणि विश्राम. मान मागे सही सोडायची, रिलॅक्स व्हायचं. आता आपण करणार आहोत एक पादतोलासनचं एक छोटस व्हेरिएशन आहे, ज्याला वीरासन किंवा वीरभद्रासन असंही म्हणतात. आता हे पुन्हा तोलात्मक आसन आहे. करताना यथाशक्ती प्रयत्न करा. समोर तुम्ही टेबल, खुर्ची, भिंत जे काही असेल त्याचा आधार घ्यायला हरकत नाहीये. तर हे कसं करायचं दाखवते. तर इथे दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. आपला उजवा जो पाय आहे तो जास्तीत जास्त मागे घ्यायचा. बॅलन्स डाव्या पायावर जातो. कमरेतनं पुढे झुकायचं आणि आपले जे हात खांद्यातून सरळ आडवे आहेत ते समोर घ्यायचे आणि दोन्ही हात जोडून आपला बॅलन्स सांभाळायचा प्रयत्न करायचा. आता इथे तुम्ही समोरून एखाद्या गोष्टीचा आधार घेऊ शकता, टेबल, खुर्ची किंवा भिंत असेल. आणि मग उलट चाल करताना हळूहळू तिथल्या तिथेच सरळ व्हायचं. ठीक आहे. आता इथे समोरून तुम्ही कुठल्याही एखाद्या गोष्टीचा आधार घ्या. संपूर्ण तोलात्मक आसन आहे. संपूर्ण आपल्या शरीराचा भार डाव्या पायावर शिफ्ट होतो. त्यामुळे ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, अँकल जॉईंट्स, व्हेरिकोज वेनचा त्रास आहे, कंबरदुखीचा त्रास आहे, त्यांनी करताना काळजी घ्या. माझ्या सूचनेची वाट बघू नका. कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी अशा प्रकारे उभं राहायला हरकत नाहीये. ठीक आहे. सुरुवात करूया आपण. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी असं थांबा. बाकीच्याने आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. आपला उजवा जो पाय आहे तो मागे घ्या. हळूहळू कमरेतनं पुढे झुका. ठीक आहे. आता जे हात आपले आडवे आहेत ते समोर घ्या. नमस्कार स्थितीमध्ये. ज्यांना घेता येत नसतील त्यांनी हात आडवेच ठेवले तरी चालतील. तुमच्या क्षमतेप्रमाणे करा. ठीक आहे. बरोबर. छान छान. दर्शनाताई छान होते. बरोबर आहे. तुमचंही छान होतं भारतीताई. हा, आणि सुनंदाताई तुमचाही छान प्रयत्न चालू आहे. परफेक्ट आहे. सावकाश तिथल्या तिथे खाली या. तिथल्या तिथे उलट चाल. हात असे सरळ नाही केले तरी चालेल. डायरेक्ट आपण आलो तरी चालेल. ठीक आहे. आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि आता डावा पाय मागे.
कमरेतनं थोडस जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचंय. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात समोर घ्यायचे. नमस्कार स्थितीमध्ये. छान, खूप छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. पापण्यांची कमीत कमी उघडझाप असेल. छान. सावकाश उलटचाल करूया. हळूहळू हात खाली, पाय खाली आणि विश्रांती. मान माझी सैल सोडून देऊया. रिलॅक्स होऊया. सूर्य नमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं राहायचं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात जोडून घेऊया आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्र. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. एक नमस्कारासन आहे तो श्वास सोडा. 2 श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत हस्त पादासन. 3 श्वास घेत उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. श्वास सोडत डावा पाय मागे चतुरंग दंडासन. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. श्वास घेत अश्वसंचलनासन. श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कारासन. अजून एक करूया. ओम खगाय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. अजून 2 आपल्याला करायचे. थोडेसे फास्ट असतील, जलद असतील. यथाशक्ती प्रयत्न करा. दम लागला असेल तर थांबायला हरकत नाही. सुरुवात करूया. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि शयन स्थितीमध्ये विश्रांती. वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती. नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. रिलॅक्स. डोळे मिटलेले. संपूर्ण पाठीचा मणका जमिनीकडे सैल सोडून द्या. एकदम रिलॅक्स. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आणि आता आपला डावा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचा पाऊल जे आहे ते उजव्या पायाच्या गुडघ्यात जवळ घ्या. आता थोडीशी श्वासाशी आधारित आपण कृती करणार आहोत. आपल्याला श्वास घेत घेत उजवा पाय वर घ्यायचा आहे, अगदी सावकाश एका लयीमध्ये. आणि श्वास सोडत खाली.
श्वास घेत उजवा पाय वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, छान, श्वास सोडत खाली. आता श्वास घेत घेत उजवा पाय वर घ्यायचा आहे आणि रोटेशन क्लॉकवाईज पूर्ण रोटेशन करा 3 वेळा. टाच जाऊ देत जमिनीकडे आणि मग अँटी क्लॉकवाईज 3 वेळा, अगदी सावकाश आणि नियंत्रित. बरोबर. 3 वेळा पूर्ण झालं की मग थांबा आणि मग सावकाश उजवा पाय खाली, सावकाश उजवा पाय खाली. बरोबर. आता जो आपला डावा पाय पाऊल जे जमिनीवर आहे ते वर उचला आणि डाव्या पायाला आपल्या हाताचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. आपण करणार आहोत अर्ध पवन मुक्तासन. बरोबर. ज्यांना कोपर पकडता येत नसेल त्यांनी हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून समोरून विळखा द्या. खांदे एकदम रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी डोकं वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न आणि थांबा. 5, 4, 3, 2, 1. डोकं नियंत्रित जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय हवेत सरळ करा गुडघ्यात आणि जमिनीवर ठेवा सावकाश. पुन्हा दोन्ही पाय जोडले घेत उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवा आणि आता डावा पाय आपल्याला श्वास घेत घेत वर घ्यायचा आहे 90 डिग्री वर. श्वास सोडत खाली, खाली आणि वर करतो आपण. हा, गुडघ्यातनं पाय सरळ ठेवून कृती करण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत घेत डावा पाय वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता पुन्हा एकदा श्वास घेत वर घ्यायचा आहे आणि रोटेशन क्लॉकवाईज 3 वेळेला उजवीकडून डावीकडे. टाच जमिनीकडे जाऊ देत. मोठं वर्तुळ करा पायाच्या आधाराने. 2, यथाशक्ती आणि सावकाश. बरोबर. पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून रोटेट करण्याचा प्रयत्न करा. ज्यांचा गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांचा पाय फोल्ड झाला तरी चालेल. विरुद्ध बाजूने 3 वेळा करा. पूर्ण 3 वेळा झालं की मग सावकाश पाय खाली घ्या. डावा पाय, छान, सावकाश पाय खाली. आता उजवं पाऊल जमिनीपासून वर उचलायचंय. उजव्या पायाला आपल्या हाताचा विळखा, खांदे रिलॅक्स. उजवं पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या. उजव्या बाजूला आलेला प्रेशर आणि आता सावकाश डोकं वर उचलून हनुवटी, नाक, कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. उलट चाल, डोकं नियंत्रित जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय हवेत सरळ करा गुडघ्यात आणि जमिनीत. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पण विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पण विश्रांती. आता आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेने. करूया आपण धनुरासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी हे करणं टाळायचं आहे. दोन्ही पाय फोल्ड करा. उजव्या हाताने उजवा अँकल, डाव्या हाताने डावा अँकल पकडा आणि आता हळूहळू मांडीचा भाग जमिनीपासून वर उचला. आपलं कपाळ सुद्धा सहज वर उचललं जाईल आणि मग त्यानंतर पूर्णपणे
पोटापासून वर यायचं. बरोबर. नजर सम. आणि इथे श्वास चालू ठेवायचा. 5, 4, 3, 2, 1. आता इथे आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. आपलं कपाळ जमिनीवर टेकवा आणि वर या. कपाळ जमिनीवर टेकवा, वर या. एक लास्ट राऊंड. कपाळ जमिनीवर आणि वर. बरोबर. आता थोडंसं रोलिंग करा. एकदा उजव्या कुशीला या आणि एकदा डाव्या. अगदी सावकाश यथाशक्ती असेल. फक्त एकदाच राऊंड करा. एकदा उजवीकडे डावीकडे येऊन मध्यभागी येऊन थांबा. सावकाश आसन सोडून द्या. कपाळ जमिनीवर टेकवा. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. एकदम रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. टाचा आतल्या बाजूला. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब. डोळे अर्धात मिटलेले. श्वासाची गती वाढली आहे. नाकाने श्वास घेऊया आणि तोंड उघडून सावकाश श्वास सोडूया. रिलॅक्स. पुन्हा नाकाने श्वास घेऊया आणि तोंड उघडून सावकाश श्वास सोडूया. त्या स्थितीमध्ये एखादा सेकंद, एखादा मिनिट आपण कुठलीही हालचाल न करता थांबणार आहोत. एकदम रिलॅक्स. कुठलीही हालचाल न करता आपण 1 मिनिट या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण आणि त्याचबरोबर जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा आणि सावकाश एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश एका कुशीला वळून हाताचा आधार घेऊन बैठक स्थितीमध्ये. कुठलीही गडबड नाही. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळ्याला गरमटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. सहज सुरू असणारा श्वास. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम्
मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. सावकाश मान सरळ, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. डोळे मिटलेले तसेच ठेवून पुढच्या कृती सलग करण्याचा प्रयत्न. उजवी नाकपुडी सहज बंद, अनुलोम विलोमची आवर्तन. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेच. उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेच. हे झालं आपलं एक आवर्तन. पुढची 4 आवर्तन आपण विदाउट म्हणजे सूचना न देता आपण आपल्या मनाने करणार आहोत. यथाशक्ती कुठलीही सूचना न देता आपण आपल्या मनाने पुढची 4 आवर्तन झाले की हात तुमचा गुडघ्यावर येईल ज्ञानमुद्रेत. सुरुवात करायची आहे. आवर्तन झाली की दोन्ही हात गुडघ्यांवरती ज्ञानमुद्रेत. साधी बैठक घालायची. पद्मासनार्थ पद्मासन सोडून साधी बैठक. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटलेले. पाठीचा कणा समस्थितीमध्ये आहे. मान मध्यभागी. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. खांदे जमिनीकडे सैल सोडलेले आहेत. चेहरा शांत. कपाळावर, डोळ्यांवर कुठलाही ताण नाहीये. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. आपण करणार आहोत ओंकार साधन. प्रत्येक स्थितीमध्ये आपण हळूहळू एक एक टप्पा वर चढत जाणार आहोत. अकार, उकार आणि मकाराची जोड देऊन ओंकार साधना. आपण जी बैठक धारण केली त्या बैठकीचं बंद डोळ्यांनी आपण निरीक्षण करून घेऊया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत स्थिरता, शिथिलता आणि प्रसन्नता. आपली जाणीव कमरेपासून खालच्या भागाकडे. पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत आपण जी बैठक धारण केली आहे तिथे कुठलाही ताण नाहीये ना. कुठला स्नायू किंवा गुडघ्याचा भाग, पोटरीचा भाग, आपल्या घोट्याचा भाग जिथे कुठे ताण वाटत असेल
तर तो मनाने रिलॅक्स करून घ्या. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत आहे तो श्वास सोडूया. हा भाग शिथिल करण्यासाठी एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव कमरेपासून पायाच्या नखापर्यंत आणि श्वास सोडताना चा उच्चार. अ आपल्या शरीराचा हा संपूर्ण खालचा भाग शिथिल होतोय, रिलॅक्स होतोय. आपली जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांचा एकमेकांना स्पर्श झालाय. तिथे किंचितसा दाब आणूया. तिथे सुरू असलेला रक्तप्रवाह आणि त्याची स्पंदन, त्याची अनुभूती घेऊया. उरलेली तीनही बोटं अर्धवट मिटलेली आणि रिलॅक्स असतील. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. खांदे सैल आहेत. पाठीचा कणा सरळ. पोटाचे स्नायू, हृदयाचे स्नायू रिलॅक्स. शरीराचा हा संपूर्ण मधला भाग शिथिल होण्यासाठी देणार आहोत उकाराची जोड. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. जाणीव शरीराच्या या मधल्या भागाकडे आणि श्वास सोडताना उकार. ओ. शरीराचा हा मधला भाग रिलॅक्स होतोय, शिथिल होतोय. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सोडलेली आहे. डोळ्यांवर, कपाळावर ताण नाहीये. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि या भागामध्ये शिथिलता येण्यासाठी देऊया मकाराची जोड. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. श्वास सोडत चा उच्चार. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत स्थिरता, प्रसन्नता आणि शिथिलता. करूया अकार, उकार, मकार एकत्रित. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत अ आपल्या बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करूया. अ, उ, म आणि चंद्रबिंदू असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या बंद डोळ्यांसमोर पाहण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या भ्रूमध्यामध्ये ही ओमची प्रतिमा दिसतीये का? अट्टहास नसेल. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश अशा ओमचं मनन, स्मरण आणि चिंतन. सर्वसमावेशक, कालातीत, त्रिगुणातीत ओम. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. करणार आहोत 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सूचना पहिल्या उच्चाराच्या वेळेला. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास आणि मकार लांबवलेला ओंकार अगदी सावकाश हळू आवाजात. ओम.
शेवट सावरतं. ओम. ओमचे व्हायब्रेशन्स आपल्या अवतीभोवती आहेत. श्वासाची गती संथ, लयबद्ध, शांत झालेली आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती, प्राप्त झालेली मनस्थिती, या सकारात्मक ऊर्जेनेच आपण आजच्या दिवसाची सुरुवात करीत आहोत. शांतीपाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ चालवून आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. राग, द्वेष, अहंकार आपण सोडून देत आहोत. श्वास घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमोदन. निर्माण झालेली ऊब अलगदपणे संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपली आजची साधना इथे संपन्न. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.